वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. वाळू तस्करीचे वृत्तांकन केल्याचा राग, पत्रकाराच्या घरात घुसून पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. घारगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचा दावा. संगमनेर तालुक्यातील साकूर येथील पत्रकार सहदेव जाधव यांनी वाळू तस्करी आणि शेतकऱ्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याचे वृत्तांकन केल्याचा राग मनात धरून काही व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसून पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 17 जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 2 जण पत्रकार सहदेव जाधव यांच्या घरी आले. त्यांनी संबंधित बातमी पुन्हा प्रकाशित करू नये अशी मागणी करत पैशांची ऑफर दिल्याचा आरोप आहे. मात्र ती ऑफर नाकारल्यानंतर संबंधितांनी पिस्तूल दाखवून धमकी दिली आणि तेथून निघून गेल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. यापूर्वी कन्हेर पोखरी परिसरातील अवैध वाळू वाहतुकीबाबत तसेच एका शेतकऱ्याच्या वाहनाला डंपरची धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचे वृत्तांकन जाधव यांनी केले होते. त्यानंतरच हा प्रकार घडल्याचं सांगितले जात आहे. या प्रकरणी सहदेव जाधव यांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रार अर्ज स्वीकारण्यात आला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पत्रकाराला धमकी दिल्याच्या या आरोपांमुळे पत्रकार सुरक्षा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे आता पत्रकार संघटना आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, अहिल्यानगर. काय नक्की झालं? तुम्ही 12 तास उलटले तिथं बसलेले आहेत, नक्की काय विषय? 17 जून रोजी वार बुधवार रात्री 8च्या सुमारास मी, माझी बायको, माझे 2 मुलं, त्याचबरोबर आमच्या घरी काही कार्यक्रम असल्यामुळं आंबे रसाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता, तर 2 पाहुणे आमच्याकडं आलेले होते. आता हे पाहुणे आल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी सगळं खुशीचं वातावरण घरामध्ये होतं. अचानक रात्री 8च्या सुमारास हे 2 वाळू तस्कर जे आहेत त्यांना मी ओळखत नाही, परंतु आमच्याच गावातील एका व्यक्तीनं त्यांना सांगितलं का बा कोणतरी म्हणजे ही सहदेव जाधव राहतात, त्यांनी सांगितलं का बा सहदेव जाधवचं घर कुठे आहे, तर ती व्यक्ती माझ्याकडे घेऊन आली. ते आल्यानंतर त्यांनी मला त्यांची ओळख करून दिली. म्हणे मी अजित मोरे, दुसरा काय ते काही माहीत नाही, पण अजित मोरे आणि त्याच्याबरोबर अजून एक माणूस होता सांगते. ह्या माशायांनी मला त्या ठिकाणी सांगितलं का तुम्ही ज्या पद्धतीनं बातम्या करत आहात, जी ज्या पद्धतीनं अकलापूरमध्ये एका शेतकऱ्याच्या वावरातून वाळू काढताना त्या ठिकाणी जात असेल त्या शेतातून, त्या शेतकऱ्याने अटकाव केला का बाबा माझ्या शेतमालाचं नुकसान होतंय, तू ह्या शेतातून वाळू वाहू नको किंवा तू वाहतूक करू नको वाळूची. तर यांनी ह्या माशायाने त्याच्या अंगावरती, म्हणजे तो वॅगनर कार जी आहे त्या कारवर यांनी तो माणूस चालवत असताना यांनी त्या गाडीच्या याच्यावर घातली, अंगावर घातली. तर त्याला प्रचंड त्या ठिकाणी मार लागला त्या ॲक्सिडेंटमध्ये आणि तो आळेफाटा या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. आम्हाला तिथे समजलेली माहिती अशी की त्यांनी आम्हाला तेथील जे प्रत्यक्षदर्शी होते ते ग्रामस्थ, त्यांनी सांगितलं बा अजित मोरे नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्यांनी एका शेतकऱ्याच्या अंगावर वाळूचा डंपर घातलेला आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि मग ती बातमी आम्ही केली. आम्हाला फोटो आले, व्हिडिओ आले, त्या शेतकऱ्यांनी पाठवले, ते शेतकऱ्याचे आले. मग आम्ही ती बातमी केली. ती बातमी मी दैनिक प्रहारमधून केली. त्याचबरोबर माझं यूट्यूब चॅनल आहे राजसत्ता न्यूज, त्यामधून मी बातमी त्या ठिकाणी केली. आता ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर हा 17 तारखेला हा माझ्याकडं घरी आला. माझ्या थेट त्यांनी का तुम्ही बातमी करू नका, तुम्ही बातमी करायची नाही, तुम्हाला हवं तर तुम्हाला पोटपाणी आहे, आम्हाला पोटपाणी तसं तुम्हाला पोटपाणी आहे, 10,000 रुपये देतो, 20,000 देतो, 30,000 देतो, 40,000 देतो, 50,000 देतो. म्हटलं भाऊ थांब ना, आता कुठेतरी थांब, तो आकडा वाढतो, तू पैशावाला असतील माहिती. म्हणलं हा पैसा तुझा सगळा अनितीचा आहे आणि मला तुझा अनितीचा भाग व्हायचं नाही. तर तो उठला आणि त्याच्या शेजारी एक पोरगा बसला होता, तो उठला, शेजारचा पोरगा, कमरेचं रिव्हॉल्वर काढलं आणि माझ्याकडे रोखलं.
मी घाबरलो. यांनी रोखल्यावर तो बी उठला, त्यांनी त्याच्या कमरेचा काढला, त्यांनी रोखला. 2-2 रिव्हॉल्वर माझ्या दिशेने. आमच्याकडे आलेले ते पाहुण्यांनी पाहिलं आणि त्या पळत, म्हणजे माझी मिसेस किचनमध्ये हिला सांगायला गेले, हर असाच झाले. त्या प्रचंड घाबरल्या. ही बाहेर आली. ही बाहेर आल्यानंतर आम्ही दोघांनी त्यांच्या पुढे हात जोडले. म्हणलं भाऊ बातमीच नाही करायची ना, इथून पुढे करणार, बातम्याच करायचं बंद करतो म्हणलं, पण बा आज काही करू नको. त्यानंतर हे मासे असं म्हटल्यानंतर मग पण परत जर बातमी केली तर गाठ आमच्याशी. मी गांजा तस्करी करतो, मला कोणी नडत नाही. पुणे जिल्ह्यात माझ्या गुन्हे दाखल आहे. काय मी वाळू तस्करी एवढ्या दिवसापासून करतो, माझं कोणी काही करत नाही. काय माझं ना महसूल काय करत आहे, ना पोलीस प्रशासन काय करत आहे. तू कोण माझं काय करायला निघाला, तर तू बंद होय आणि प्रेमाने राहा आणि परत आमच्या वाटेला जायचं नाही, आमच्या बातम्या करायच्या नाही. अशा पद्धतीनं धमकी मला देऊन तो तिथून निघून गेला. त्यानंतर मी इथं पोलीस स्टेशनला 2 दिवस, आम्ही बी फुल टेन्शनमध्ये होतो. यांना फोन केले. 2 दिवसांनी मी इथं पोलीस स्टेशनला आलो. साहेबांना म्हटलं, साहेब माझा गुन्हा दाखल करून घ्या. मी काल 5 वाजता सायंकाळी यांनी मला बोलवलं. मी कधी येऊ कधी येतो, सायंकाळी मला काल 5ची वेळ दिली यांनी, तर या तुम्ही गुन्हा दाखल करा. साहेब आपण पत्रकार असून आज मी भिकाऱ्यासारखा दारात बसलो न्यायासाठी. पत्रकार असून आज आपण आपल्यालाच न्याय मिळवून देऊ शकत नाही, जगाला काय देणार. मी तिथं सायंकाळी 5 वाजल्यापासून तर अजूनपर्यंत आत्तापर्यंत मी इथे. अखेर माझ्या हातात त्यांनी एक तक्रार अर्ज दिला, गुन्हा कुठला दाखल करून घेतला नाही, याची आम्हाला चौकशी करावं लागेल. म्हणून अहो माझ्याजवळ CCTV फुटेज आहे माझ्या घराच्या आजूबाजूला CCTV. मी म्हणलं हे CCTV फुटेज घ्या. नाही ते तरी आम्हाला तपास करावाच लागेल. म्हणजे तपास काय करायचा का, तुम्ही आम्हाला मारल्यानंतर तपास करणार आहे का, ही अपेक्षा आहे का. मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं का माझ्या जीवितास धोका आहे. त्या पद्धतीनं घटना घडली. यांनी हे समजून यांनी पुढचं पाऊल उचलून उलट गुन्हा पटकन दाखल करून घ्यायला पाहिजे होता, जो त्यांनी केला नाही. आणि आज मी प्रचंड मानसिक तणावात आहे. मी उद्या मंत्रालयात जाऊ मुंबईला, इथं मला न्याय मिळालं नाही. मी उद्या मुंबईला जाऊन संबंधित मंत्री महोदयांशी, आपल्या पालकमंत्र्यांशी, आपल्या लोकप्रतिनिधींशी त्या ठिकाणी मुंबईत चर्चा करणार. आणि त्यानंतरही मला न्याय मिळाला नाही किंवा माझी दखल घेतली गेली नाही तर मी तिथंच आत्मदहन करणार. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार. मी आत्मदहनच कराल हे सांगत नाही, पण मी माझ्या जीवाचं बरं वाईट करणार. साहेब मी मच्छर तुडवत येऊन मला रात्रभर बसलो आहे. आम्ही दोघं नवरा बाई. यांना क्यू नाही आली. जे आरोपी यांनी धरून आणले, हे कशासाठी आणले हे कळलं नाही. त्या आरोपींबरोबर जे 9-10 लोक आणले त्यांना खुर्च्या साहेब तिथं काय, आणि मी तिथं खाली बसलो. यांना क्यू नाही आली साहेब. तेव्हा लोकशाही आहे का ठोकशाही आहे हे कळायलाच तयार नाही. आणि याला कुठंतरी आवाज आपल्यालाच उठवावा लागेल. माझं बलिदान झालं तरी चालेल, तुम्ही मागं आहात, ते काम तुम्ही पुढचं तुम्ही करा, पण मी बलिदान जाण्यास तयार झालेलो आहे. यांच्या हातून मारण्यापेक्षा मी तसा मरतो ना, काय हरकत.